शरद पवारांवर हे मोठा आरोप करण्यात आला। एक व्यक्ती जो निवडून आला नाही तो पदाधिकारी नियुक्त करत होता, मग त्यांची नियुक्ती वैध कशी म्हणता येईल असा सवाल अजित पवार गटाकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। अजित पवारांची निवड ही कायद्याला धरून असल्याचं देखील अजितदादा गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे। तर निवडून न येता एक व्यक्ती पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करत होत्या, ज्या नियुक्त्या करण्यात आल्या त्या वैधानिक आहेत का असा युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आलाय। तर प्रफुल्ल पटेलांच्या सहीनुसार नियुक्त्या झाल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे आणि प्रफुल्ल पटेल सध्या आमच्या सोबत आहेत, त्यामुळे आमची बाजू भक्कम आहे असं देखील अजित पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या 53 पैकी 42 आमदार आमच्या सोबत आहेत, नागालँडचे 7 आमदार आहेत। ही जी संख्या आहे ती विचारात घेऊन निर्णय द्या असा युक्तिवाद देखील अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। पक्षामध्ये लोकशाही नाही असा मोठा आरोप या ठिकाणी अजित पवार गटाकडून करण्यात आला। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे होते, मात्र त्यांच्याच नियुक्तीवर निवडणूक आयोगासमोर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे शरद पवार होते, आपल्याला माहिती आहे यापूर्वी। मात्र आता त्यांची जी नियुक्ती होती तीच कशा पद्धतीनं चुकीची होती आणि त्यांची निवड चुकीची असल्यामुळे ते दुसऱ्या व्यक्तींना पदाधिकारी म्हणून कसं निवडू शकतात असा सवाल जो आहे तो मनिंदर सिंग यांनी निवडणूक आयोगासमोर उपस्थित केलेला आहे। ज्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या त्या वैध होत्या का किंवा कायदेशीर होत्या का असा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे। एक व्यक्ती जो निवडून आलेला नाही तो पदाधिकारी कशा पद्धतीनं नियुक्त करू शकतो अशी जी विचारणा आहे ती देखील विचारणा या युक्तिवादाच्या निमित्तानं मनिंदर सिंग यांनी निवडणूक आयोगासमोर केली आहे। एकतर पक्षाची घटना आहे, त्या घटनेप्रमाणे काम झालं नाही। शरद पवार हे पक्ष चालवत होते, मात्र तेच अध्यक्ष म्हणजे ते निवडून न येता ते अध्यक्ष झाले, हा जो दावा आहे हा केला आहे। सुरुवातीला मी निखिलला सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणुका न घेता पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या किंवा राष्ट्रीय अध्यक्षांची म्हणजे शरद पवार यांची निवड करण्यात आली। या सगळ्यावर खरं तर हा सगळा युक्तिवाद सुरू आहे असं म्हणता येईल। आणि मनिंदर सिंग यांच्याबद्दल पुन्हा सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद असेल किंवा ते पक्षप्रमुख पदावर जे त्यांची जी निवड झाली होती ती बेकायदेशीर कसं आहे असं थेट याचा सगळा युक्तिवाद जो आहे तो थेट त्यांनी सुप्रीम कोर्टात त्यावेळेला मांडलेला होता। त्यामुळे आत्ता मनिंदर सिंग यांचा जो युक्तिवाद आहे हा देखील अतिशय महत्त्वपूर्ण म्हणावा लागेल। घर चालवल्यासारखा पक्ष चालवला शरद पवार यांनी असं म्हणणं, किंवा शरद पवार हे स्वतः निवडून आलेलेच नसताना ते कशा पद्धतीनं नियुक्ती करू शकतात हा मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद आहे। यावर अजून तरी अभिषेक मनु सिंघवी जे आहेत त्यांनी अजून तरी कुठला आक्षेप जो आहे तो घेतलेला नाही, कारण उशिरा दाखल झाले आहेत अभिषेक मनु सिंघवी, पण साधारणतः 35 मिनिटं झाली आहेत हा युक्तिवाद सुरू होऊन। निखिला, नक्की संदीप, महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडण्यात येत आहेत। पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। पवारांची निवड ही निवडणूक घेऊन झालेली नाही असा मोठा दावा इथे अजित पवार गटानं केला आहे। अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। तर स्वतः निवडून न येता इतरांच्या निवडी कशा काय करू शकता? निवडून न येता एक व्यक्ती पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करत होता असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। शरद पवार यांच्या निवडीवरच सध्या बोट ठेवण्यात आलेला आहे। पवारांची निवडच निवडणूक घेऊन झालेली नाही असा युक्तिवाद अजित पवार गटानं केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे होते, मात्र त्यांच्या नियुक्तीवर निवडणूक आयोगासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। शरद पवारांनी घर चालवलं तसा पक्ष चालवला असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। शरद पवारांनी सर्व नियम पायदळीत उडवले असा युक्तिवादही अजित पवार गटानं केला। तर पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने कारभार झाला नाही असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला। विधिमंडळातील बहुमत आमच्याकडे आहे, ते बघून निर्णय घ्यावा असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय। अजित पवार गटाच्या युक्तिवादातले प्रमुख मुद्दे, एक व्यक्ती जो निवडून आला नाही तो पदाधिकारी नियुक्त करत होता, मग त्यांची नियुक्ती वैध कशी असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। शरद पवारांच्या निवडीवरच अजित पवार गटाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष कोण हा प्रश्न उपस्थित होतो, त्यामुळे आमचे बहुमत विचारात घ्या असंही युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। पक्षाची घटना आणि घेतलेले निर्णय यामध्ये तफावत आहे असा युक्तिवाद अजित पवार गटानं केला। तर पक्षाच्या घटनेनुसार पक्षात काम झालेलं नाहीये असाही युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला। PS संगमा यांच्या प्रकरणाचा देखील या ठिकाणी दाखला देण्यात आला, तसंच काँग्रेसच्या प्रकरणाचा देखील इथे दाखला देण्यात आलेला आहे। तर शरद पवारांनी घर चालवलं तसा पक्ष चालवला असा मोठा आरोप यामध्ये करण्यात आलेला आहे। शरद पवारांनी सर्व नियम पायदळीत उडवले असा युक्तिवाद आहे अजित पवार गटाचा। तर एक व्यक्ती जो निवडून आला नाही तो पदाधिकारी नियुक्त करत होता, मग त्यांची नियुक्ती वैध कशी असा सवालही अजित पवार गटाकडून उपस्थित करण्यात आलाय। शरद पवारांच्या निवडीवरच अजित पवार गटाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलंय।
पक्षाची घटना आणि घेतलेले निर्णय यामध्ये तफावत असल्याचंही युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे. पक्षाच्या घटनेनुसार पक्षामध्ये काम झालेलं नाही. पक्षात यापूर्वी संघटनात्मक निवडी या कायद्याला धरून नव्हत्या असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या निवडी फक्त एका लेटरवर केल्या गेल्या. पवारांची निवड ही निवडणूक घेऊन झालेली नाही असा दावा देखील अजित पवार गटानं केला आहे. शरद पवारांच्या निवडीवरच या ठिकाणी अजित पवार गटाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. स्वतः निवडून न येता इतरांच्या निवडी कशा ठरवल्या जात होत्या, निवडून न येता एक व्यक्ती पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करत होता, अशा शब्दात शरद पवारांवर टीका करण्यात आलेली आहे. तर मणिंदर सिंग यांच्याकडून पुन्हा एकदा प्रतिज्ञापत्रासंदर्भामध्ये युक्तिवाद सुरू आहे. पवारांची निवडणूक घेऊन झालेली नाही असा मोठा दावा अजित पवार गटानं केला. तसंच मणिंदर सिंग यांच्याकडून पुन्हा एकदा प्रतिज्ञापत्रांसंदर्भात युक्तिवाद सुरू झालेला आहे. तर 1.5 लाखांपेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केलेली आहेत असं निवडणूक आयोगासमोर म्हणण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे बहुमत आमच्या बाजूने आहे, हे सगळं बघून निर्णय द्यावा अशी देखील विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला करण्यात आलेली आहे. तर 1,62,000 प्रतिज्ञापत्र आतापर्यंत देण्यात आल्याचा दावा मागच्या सुनावणीमध्ये सुद्धा अजित पवार गटानं केला होता. त्या प्रतिज्ञापत्राच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मणिंदर सिंग यांचा युक्तिवाद होत आहे.